आणि आता पुढची संतापजनक बातमी समोर येते संगमनेरमधून। संगमनेरमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याविरोधात वडगाव पान या गावच्या गावकऱ्यांना त्यांनी रास्ता रोको केलेला आहे। ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक तात्काळ करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। त्याला कठोर शिक्षा करावी अशी देखील मागणी या गावकऱ्यांची आहे। 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला करण्यात आलेला आहे। जिल्ह्याच्या नव्हे तो महाराष्ट्राला काळिंबा फासणारी अशी घटना आपण पाहू शकतो, अतिशय धक्कादायक बातमी आहे। ॲसिड हल्ला करण्यात आलेला आहे। अवघ्या 6वीत शिकणाऱ्या चिमुकलीवर हा ॲसिड हल्ला झालेला आहे। तर दुसरीकडे गावकरी देखील चांगले संतप्त झाले, त्यांनी रास्ता रोको केला। काही ठेचं वाटतं की जे सीसीटीव्ही होते ते काही ठिकाणी बंद आहेत, काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी लागले नाही। मला खरंच सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी काय त्यांना फंड वाढवता येईल त्यांनी तो वाढवला पाहिजे। शाळेच्या ठिकाणी, हायवेवरती, चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेराज जे आहेत ते लागलेच पाहिजे। आणि खरंच म्हणजे मुलींची सुरक्षा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अशा विकृत पुरुषांची किंवा मनुष्यांची जी मानसिकता आहे ना ती तपासून बघितली पाहिजे।